नागपुरात काही भागामध्ये अजूनही घरगुती गॅससाठी लोकांची रांग लागलेली आहे। एक सिलेंडर असलेल्या ग्राहकांना मनस्ताप इथं सहन करावा लागतोय। मागणीच्या तुलनेमध्ये गॅस एजन्सीला कंपनीकडून पुरवठा होत नाहीये, त्यामुळे लोकांची गर्दी वाढत चालली आहे। पहाटेपासूनच इथे लोक रांगा लावतायत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। गजानन, नागपूरमध्ये एकूणच काय परिस्थिती आहे, कारण अजूनही सिलेंडरसाठी रांगा बघायला मिळत आहेत? नक्कीच नागपूर जिल्ह्यामध्ये 90% गॅस एजन्सीजकडून पुरवठा सुरळीत झालेला आहे, परंतु काही भागामध्ये अद्यापही असंच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। महिनाभरपेक्षा जास्त काळ झाला या गॅस गोडाऊन बाहेर लोकांची जी आहे ती कायम गर्दी असते। पहाटे 4 वाजता घरगुती गॅस सिलेंडरचे ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहे। कालही काही लोक दिवसभर रांगेत होते, परंतु काल गॅस सिलेंडरची गाडीच कंपनीकडनं आली नाही, त्यामुळे आज पहाटे 4 वाजता परत आलेले आहे। काही गॅस एजन्सीजना मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी सिलेंडरचा पुरवठा गॅस कंपनीकडनं होत असते आणि त्यामुळेच या एचपीच्या गॅस गोडाऊन बाहेर आपण लोकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी बघू शकतो। सकाळचे जवळपास 7:45 वाजलेले आहे आणि आता जवळपास 200 ते 250 गॅस सिलेंडर रांगेत आहेत। 100 पेक्षा जास्त लोक या ठिकाणी आलेले आहेत। काही लोक तर बाकायदा चटया टाकून या ठिकाणी 4 वाजता येऊन